छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान आणि मराठा सेवाभावी समाज संस्थेतर्फे शिवजयंती जल्लोषात ऐतिहासिक किल्ले सामनागडावरून आणली शिवज्योत, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत, वक्तृत्व स्पर्धेत 106 विद्यार्थ्यांचा सहभाग, दिव्याराज कोरवी आणि रवीना चौथे प्रथम। गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथं छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान आणि मराठा सेवाभावी समाज संस्था यांच्या वतीनं सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। पहाटे ऐतिहासिक किल्ले सामानगड येथून शिवज्योत आणून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन डॉक्टर गंगाधर भस्कोटी तसंच नवदाम्पत्य ओमकार नाईक आणि ज्योती नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमात BM मराठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जन्मोत्सव सोहळा सादर केला, तर विद्यामंदिर गांधीनगरच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणं केली। जीवन विद्यामंदिर केंद्र शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन मावळ्यांची वेशभूषा धारण करून लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। यावेळी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत एकूण 106 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। लहान गटात दिग्विराज दयानंद कोरवीने प्रथम, अंजली तात्यासो देसाईने द्वितीय, तर सामर्थ्य राजाराम केसरकरने तृतीय क्रमांक पटकावला। मोठ्या गटात रवीना नाना चौथेनं प्रथम, दियाराणी दयानंद कोरवीने द्वितीय, तर वैभवी विजय नाईक आणि अनुष्का आप्पासाहेब नरेवाडी यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। दरम्यान हलकर्णी इथं कलाम फाउंडेशन आणि मुस्लिम मावळे यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या नमाज पठणानंतर शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला। उपस्थितांनी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य विचार आणि लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला। या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी तसंच छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, मराठा सेवाभावी समाज संस्था आणि कलाम फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण हलकर्णी परिसर शिवभक्ती आणि उत्साहाने भारावून गेला होता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।